Ankur, sowing seeds of hope. तुम्ही आपल्या अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या संतकथा ऐकताय ना? तुम्हाला कशा वाटतात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पंढरपूर जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे. 14व्या शतकात तिथे दामाजी पंत नावाचे एक संत होऊन गेले. आज आपण त्यांचीच गोष्ट ऐकणार आहोत. 14व्या शतकात कर्नाटकातील बिदर पासून मंगळवेढ्यापर्यंत मोहम्मद शहा या बादशहाची सत्ता होती. तेव्हा जनतेकडून मोठ्या प्रमाणात सारा म्हणजे कर वसूल केला जात होता. शेतकरी हा सारा धान्य रूपाने देत होते. हे धान्य मंगळवेढ्यात 2 मोठ्या मोठ्या गोदामांमध्ये साठवले जायचे. या गोदामांची देखरेख करण्याचे काम मामलेदार अधिकारी करीत असत आणि तेव्हाचे मंगळवेढ्याचे मामलेदार होते दामाजी पंत. दामाजी कनवाळू, प्रामाणिक आणि विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. मंगळवेढ्याची जनता त्यांचा खूप आदर करी. साधारण 1376 साली महाराष्ट्रात कमी पाऊस झाला. सलग 3ऱ्या वर्षी तर भीषण दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या झाल्या, शेत जमिनी ओसाड झाल्या, गुरे पाण्याविना मरू लागली, लहान मुले कुपोषित होऊ लागली. अन्नाविना सगळी जनता केविलवाणी झाली. इथे दामाजी पंतांच्या देखरेखीखाली असलेली सरकारी धान्याची गोदामे भरलेली होती. एके दिवशी जेवण करीत असताना दामाजी पंतांना एका ब्राह्मणाची हाक ऐकू आली. पंत, मला पण जेवायला मिळेल का? मी पंढरपूरचा ब्राह्मण. 4 दिवस झाले अन्न पाहिले नाही हो. तुमच्याकडे अन्न दिसतंय. माझ्यावर कृपा करा आणि मला अन्न द्या. या भूदेव, आत या. दामाजींची बायको सावित्रीबाई यांनी मग ताट वाढले आणि ब्राह्मणाला जेवायला दिले. पोट भरून जेवा. अन्न पाहून ब्राह्मणाला तर रडूच आले. पंत, माझी बायको मुले पण उपाशी आहेत. मी कसे हो जेवू? हे पहा, तुम्ही जेवून घ्या. मी तुमच्या घरच्यांसाठी धान्य बांधून देतो, ते घेऊन जा. मग ब्राह्मण आनंदाने जेवला. जेवण झाल्यावर दामाजींचे आभार मानले आणि बांधून दिलेले धान्य घेऊन पंढरपुरास निघाला. वाटेत भेटलेल्या लोकांना त्यांनी दामाजींच्या दानशूरपणाबद्दल पण सांगितले. मग आजूबाजूच्या गावातील उपाशी असलेली सगळी लोक दामाजींकडे येऊ लागली. अशी लोक आली की सावित्रीबाई आणि दामाजी सगळ्यांना जेवू घालीत. दामाजींचा स्वतःजवळील धान्यसाठा आता संपत आला होता. सरकारी धान्य कोठारे मात्र तुडुंब भरली होती. ही सगळी परिस्थिती पाहून दामाजींनी बादशहाला पत्र लिहून निरोप पाठवला की आपली जनता दुष्काळाने अन्न नसल्यामुळे त्रस्त झाली आहे. सरकारी धान्य कोठारे जनतेसाठी खुली करावीत. पण बादशहाकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. एक दिवस दामाजींच्या घरापुढे खूप भुकेली माणसं अन्न मिळेल या आशेनं उभी होती. त्यातील एक पुढे आला आणि म्हणाला, पंत, खूप दिवस झाले खायला पुरेसे अन्न नाही हो. कसेबसे चालून इथवर आलो आहोत. धान्य मिळेल या आशेने. आमची निराशा करू नका, नाहीतर आम्ही आता अन्नाशिवाय जगू शकणार नाही हो. लोक हो, आजवर माझ्याजवळ असलेल्या अन्नाने मी तुमची भूक भागवू शकलो. पांडुरंगाचीच कृपा. बादशहाच्या ताब्यातील 2 धान्य कोठारं पूर्ण भरली आहेत. बादशहाला पाठवलेल्या विनंतीस काही उत्तर आले नाही. जनता उपाशी पोटी मरत असताना मी मामलेदार असून निवांत कसा बसू? आज पांडुरंगाला स्मरून मी एक निर्णय घेत आहे. आज मी बादशहाच्या मालकीची 2 धान्य कोठारे तुम्हा सर्वांसाठी खुली करून देत आहे. तिथेच मंगळवेढ्याचा मुजुमदार कृष्णाजी पंत उभा होता. दामाजी पंतांचा हा निर्णय ऐकून तो पटकन म्हणाला, दामाजी पंत, अहो हे काय सांगताय? बादशहाला न विचारता असा निर्णय घेतला तर तो तुम्हाला मृत्यूदंड देईल. अहो, एवढ्या सगळ्या लोकांचे प्राण जाण्यापेक्षा माझ्या एकट्याचे प्राण गेलेले बरे. बंधू भगिनींनो, जात पात विसरून सगळ्यांनी एकत्र या. विठ्ठलाचं नाव घ्या आणि लागेल तेवढे धान्य घेऊन जा.
सगळीकडे विठ्ठल नामाचा गजर होऊ लागला. दामाजी पंतांनी धान्य कोठारे खुली केली. लोक पोती पोती धान्य घेऊन जाऊ लागले. दामाजी पंतांना आशीर्वाद देऊ लागले. कृष्णाजी पंत दामाजी पंतांच्या वाईटावरच होता. त्याला दामाजी पंतांचे गुणगान गायले जातंय हे काही पाहावेना. त्याने बिदरच्या बादशाला एक पत्र लिहून ते नोकराकरवी पाठवून दिले. दामाजी पंतांची चुगली केली. हा सगळा घडलेला वृत्तांत कळताच बादशाहने आपल्या शिपायांना हुकूम सोडला. सिपाही जाओ, दामाजी पंत को पकड़ के मेरे सामने लेके आओ. लगेच शिपाई बिदरहून निघाले. काही दिवसांनी मंगळवेढ्यात पोहोचले. ते थेट दामाजी पंतांकडे. दामाजींचे गीता पठण चालू होते. एका शिपायाने बाहेरूनच हाक मारली. दामाजी पंत कहाँ हो, बाहर आ जाओ. दामाजी बाहेर आले. बिदरच्या बादशाने हुकूम दिलाय की तुम्हाला अटक करावी आणि घेऊन यावे. लगेच चला आमच्या बरोबर. दामाजींना कल्पना होतीच आज ना उद्या आपल्याला मृत्यूदंड होणार. मग दामाजींना घेऊन शिपाई बिदरकडे निघाले. मजल दरमजल करीत पंढरपूर पर्यंत पोहोचले. दामाजी शिपायांना म्हणाले, मला शेवटचे माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ द्याल का? कुठेतरी आराम करायचाच म्हणून शिपायांनी मग पंढरपुरात आराम करायचं ठरवलं. दामाजी पंतांनी चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेतले. विठुरायाची लेकुरवाळी प्रेमळ मूर्ती पाहून दामाजींना भरून आले. पांडुरंगा, मी जे केले त्यात माझा स्वार्थ नव्हता हे तू जाणतोसच. तुझेच धान्य दिले तुझ्याच बाळांना. तू तुझ्या भक्तांसाठी धावून जातोस, मग तसंच आता धावून ये रे पांडुरंगा. जर तू माझं मरण असंच लिहिलं असशील तर ते मी मान्य करेन. आपल्या लाडक्या विठुरायाला नमस्कार करून दामाजी पंत शिपायांबरोबर पुढच्या प्रवासाला निघाले. आपला भक्त इतक्या संकटात असताना इथे पांडुरंगाला थोडंच चैन पडणार. विठुरायाने काय केलं माहितीये? त्याने एका सेवेकरी महाराचे रूप घेतले. डोक्याला मुंडासे, अंगावर घोंगडी, धोतर आणि हातात एक थैली असा वेश करून विठोबा थेट बिदरला पोहोचला. पहिले पाऊल बिदर वेशीवर आणि दुसरे पाऊल थेट दरबारात. दरबारात बादशाला येऊन म्हणाला, जोहार माय बाप, जोहार. तुम कौन हो, कहाँ से आए हो और अंदर कैसे आए? मी विठू महार, मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांचा नोकर. त्यांनी मला इथे पाठवलंय. मंगळवेढा आणि बाजूच्या गावांमध्ये खूप दुष्काळ पडलाय. लोकांचे हाल हाल पाहून उदार मनाच्या माझ्या मालकांनी तुमच्या धान्याच्या कोठाऱ्यातील धान्य जास्त दामाने जनतेला विकलं, पैसा जमा केला. मला हा मोबदला तुम्हाला देण्यासाठी इथं पाठवलंय बघा. या मोहरा घ्या आणि मिळाल्याची पावती शिक्का मारून द्या. असे म्हणून विठू महाराने आपल्याकडची थैली सोडली आणि उलटी केली. त्यातून मोहराच मोहरा पडू लागल्या. बघता बघता एवढ्याशा थैलीतून खळखळ आवाज करत 1.25 मोहरा खाली पडल्या. मोहरांचा ढीग तयार झाला. सगळा दरबार स्तंभित झाला. बादशाह तर आ वासून पाहत होता. बादशाहच्या वजिराने ताबडतोब पावती दिली. बादशाहची आंधळी असलेली मुलगी तिथे बसली होती. तिला अचानक विठू महार दिसला. ते लोभसवाणे प्रेमळ रूप ती पाहतच बसली. पावती मिळताच त्या क्षणी विठू महार म्हणजे पांडुरंग तिथून निघून गेला. तोच बादशाहची अंध मुलगी पटकन म्हणाली, अब्बाजान, मैंने विठू महार को देखा. मुझे फिर से देखना है उन्हें. कहाँ गए विठू महार? मुलीचा आवाज ऐकून बादशाह भानावर आला. आपली मुलगी अंधळी असूनही तिला विठू महार कसा दिसला? या प्रश्नांनी बादशाह अस्वस्थ झाला. इथे शिपाई दामाजी पंतांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले आणि बिदरच्या दरबारी येऊन पोहोचले. दामाजींना पाहताच बादशाह स्वतः उठला. दामाजी पंत को छोड़ो, छोड़ो उन्हें. दामाजी पंत, मुझे माफ करो. मग बादशाहने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. हे ऐकून दामाजी पंत म्हणाले, विठुराया, हे तुझेच काम आहे हे मला कळलंय. माझा जीव वाचवण्यासाठी काय केलेस रे तू? पांडुरंगा, अरे माझ्या नोकराचं रूप घेतलेस तू. दामाजी पंत, ये क्या बोल रहे हैं आप? वो आपका पांडुरंग था. मुझे फिर से विठू महार को मिलना है. आप उन्हें बुलाओ.
अहो, मी कधी भेटलो पण नाही विठू महार नावाच्या व्यक्तीला. मालक, मला तुमच्या सेवेतून आता मुक्त करा. ज्यामुळे माझ्या विठुरायाला माझं नोकर व्हावे लागली ती नोकरी काय कामाची. पांडुरंगा, दर्शन दे रे आता. दामाजींनी भक्तिभावाने पांडुरंगाला आळवले. साक्षात पांडुरंगाने सर्वांना विठू महाराजच्या रूपात दर्शन दिले अशी आख्यायिका आहे बरं का. बादशहाची नोकरी सोडल्यावर दामाजी पंतांनी आपले सगळे आयुष्य विठ्ठल भक्तीत घालवले. साधारण शके 1382 मध्ये वैशाख पौर्णिमेला दामाजी पंत मंगळवेढ्यात पांडुरंग चरणी विलीन झाले. मंगळवेढ्यात दामाजींची छोटीशी समाधी बांधली आहे. तुम्हाला माहितीये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या मुलाने म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी या छोट्याशा समाधीवर मंदिर बांधलंय आणि विठ्ठल, रुक्मिणी आणि दामाजींची मूर्ती पण प्रतिष्ठापित केली आहे बरं का.